मीरा, मीरा, मला तुझी माफी मागायची मीरा. मी तुझ्यावर खूप अविश्वास दाखवला, खूप विचित्र वागलो तुझ्याशी. त्या मंजिरीमुळे तुझा आणि तुझ्या बाबांचा खूप मोठा अपमान झाला माझ्याकडून. मीरा, मी तुझी कितीही माफी मागितली ना तरी त्या अपमानाची भरपाई नाही होऊ शकत. पण प्लीज मला माफ कर मीरा, मला माफ कर. दादासाहेब, या सगळ्यात तुमची, वेदाच्या बाबांची किंवा घरातल्या कोणाचीच चूक नाहीये. मंजिरीने इतक्या हुशारीने सगळ्यांना फसवलं होतं की ती जे बोलेल ना तेच सगळ्यांना खरं वाटत होतं. पण मला जेव्हापासून मंजिरीचं सत्य कळलंय ना दादासाहेब, तेव्हापासून तिचं सत्य मी सगळ्यांसमोर आणण्याचा खूप प्रयत्न करते. आणि आज दादासाहेब तुम्हाला तिचं सत्य कळलं, मला खूप बरं वाटलं. नाही मीरा, नाही, आपल्याला एवढ्यात आनंद येऊन चालणार नाहीये. तुझे बाबा मला सतत सावध करायचा प्रयत्न करत होते, सतत सांगत होते मला की दुसरी बायको घात करेल. मला वाटायचं ते अथर्वच्या बायकोविषयी बोलतात, पण ते माझ्या बायकोविषयी, मंजिरीविषयी बोलत होते. आणि हे मला कधीही समजलं नाही. दादासाहेब, मंजिरी मायावी आहे, तिने कधीच कळू दिलं नसतं तुम्हाला. पण आता कळलं ना मीरा, आता खूप झालं तिचं. आता आपण तिला सोडायचं नाही. नाहीये, म्हातारा आत नाहीये. मला मूर्ख बनवलंस. अथर्व, मी आलेच. तू इथेच थांब. ही इतकी भयानक बाई माझ्या कुटुंबाचा भाग बनून राहिली आणि हे मला कधी कळलंच नाही. माझ्या कुटुंबासोबत या बाईने काय काय भयानक केलं असेल याची मला साधी कल्पनाही येऊ शकली नाही. सगळंच इतकं भयानक आणि विचित्र आहे की नक्की काय आहे हेही मला अजूनही कळत नाहीये. तेच शोधायचंय आपल्याला. मंजिरीचं एक वेगळंच रूप आहे जे आजपर्यंत पूर्णपणे कोणालाच कळलं नाही. ते शोधायचंय आपल्याला. ठीक आहे मीरा, जे काही करावं लागेल, जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत मी आहे तुझ्यासोबत. मला आता माझ्या कुटुंबाला आणखीन संकटात टाकायचं नाहीये. मीरा, मी आहे तुझ्यासोबत. तुमच्या सोबत आहे म्हणा बाबा. हो मीरा, जर या लढाईत बाबा आपल्या सोबत लढणार असतील तर त्यांना माझ्याबद्दल कळायला हवं. त्यांना सांग. अगं पण मीरा, तू तिकडे बघत कुणाशी बोलतेस नक्की? सांग मीरा. दादासाहेब, मला माहिती आहे तुमच्यासोबत विचित्र आणि अविश्वसनीय गोष्टी घडतात. आणि आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यावरही तुमचा विश्वास बसेल की नाही याची मला खात्री नाहीये. मीरा, जे काय ते मनमोकळेपणाने मला सांग. माझा तुझ्यावर विश्वास आहे राजा. दादासाहेब, मी आता अंबिकाताईशी बोलत होते. काय अंबिक? हो,
ये इथे. काय दादासाहेब, हा अंबिकाताई शेजारी उभी आहे. कुठं आहे मीरा, कुठं आहे? दादासाहेब, तुम्हाला ती दिसणार नाही कारण कारण ती एक आत्मा आहे. म्हणजे अंबिकाताई माझी सख्खी मोठी बहीण आहे आणि तिचा खून मंजिरीनेच केलाय. ताई मला तळी गावात भेटली, तीच मला या घरात घेऊन आली आणि दादासाहेब तिच्याच मुळे मी वेदाच्या बाबांशी लग्न केलं. तेव्हा मला कळलं की ताईचा खून मायाने केला होता, पण तो खून मंजिरीने घडवून आणला होता. दादासाहेब, मंजिरीला अंबिका ताईचा बळी द्यायचा होता. आणि वेदाचा सुद्धा बळी द्यायचा होता. अगं पण मी आणि ताईने ते घडू दिलं नाही. ताई प्रत्येक वेळी मला मदत करते. ताई गेल्यापासून याच घरात आहे आणि ती मला प्रत्येक वेळी मदत करते. आता सुद्धा मंजिरीचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी ती मला मदत करते. तुम्हाला मगाशी प्रश्न पडला होता ना की तुम्ही बाथरूम मधून या अडगळीच्या खोलीत कसे आलात. दादासाहेब, आपल्याला बोलता यावं म्हणून ताईनेच तिच्या ताकदीने तुम्हाला इथे आणलंय. मला माहितीये की हे सगळं जादू, आत्मा, हे सगळं ऐकून तुम्हाला कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही. तुम्हाला हे सगळं खोटं वाटेल, पण दादासाहेब, हेच खरं. मीरा, दादासाहेब, अंबिकाताई तुम्हाला दिसणार नाही, पण तिला तुमचा आशीर्वाद हवाय.